आजची चर्चा सुरू करूया एका वाक्याने जे एकेकाळी अक्षरशः खरं होतं. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. खरंय. आपण बोलतोय युरोपीय वसाहतवादाबद्दल. आणि आपल्याकडे काही असे स्रोत आहेत जे या जागतिक घटनेच्या अगदी मुळाशी जातात आणि त्याचे धागेदोरे उलगडून दाखवतात. बरोबर. आज आपण फक्त काय झालं हे नाही पाहणार, तर ते तसं का झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे खोलात जाऊन चर्चा करूया. हो. वसाहतवाद म्हणजे नेमका काय, त्याची सुरुवात एका साध्या व्यापारातून होऊन संपूर्ण जग व्यापणाऱ्या साम्राज्यांमध्ये कशी झाली आणि अमेरिका, आशिया, आफ्रिका या खंडांमधल्या लोकांच्या आयुष्यावर त्याचे नेमके काय परिणाम झाले. तर या स्रोतांच्या आधारे आपण या मोठ्या ऐतिहासिक चित्राचे वेगवेगळे तुकडे जोडून पाहूया. नक्कीच. मग सुरुवात अगदी मूळ संकल्पनेपासून करूया. वसाहतवाद म्हणजे नेमका काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा ताकदवान देश म्हणजे समजा इंग्लंड किंवा फ्रान्स ते दुसऱ्या प्रदेशावर लष्करी किंवा राजकीय नियंत्रण मिळवून तिथे आपली सत्ता स्थापन करतात आणि मग तिथल्या साधनसंपत्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात, याला वसाहतवाद म्हणतात. पण हे सगळं सुरू का झालं? म्हणजे अचानक युरोपातल्या देशांना जग जिंकायची इच्छा का झाली? यामागे काही एकच कारण नव्हतं. ते एका चक्रव्यूहासारखं होतं आणि याची सुरुवात झाली युरोपातल्या औद्योगिक क्रांतीमुळे. औद्योगिक क्रांती? हो. कारखान्यांमध्ये वस्तूंचं उत्पादन प्रचंड वाढलं. आता इतका माल विकायचा कुठे? यासाठी त्यांना हव्या होत्या नव्या बाजारपेठा. म्हणजे एका बाजूला त्यांना पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठ हवी होती आणि दुसऱ्या बाजूला तोच माल बनवण्यासाठी कच्चा माल हवा होता, तोही स्वस्तात. म्हणजे वसाहत या दोन्ही गरजा एकाच वेळी पूर्ण करत होत्या. एक परफेक्ट दुहेरी फायदा. एक्झॅक्टली. आणि गंमत म्हणजे या वसाहतींमधून मिळालेल्या प्रचंड नफ्याने युरोपातील भांडवलशाही आणखी मजबूत झाली. अच्छा. म्हणजे त्यांच्याकडे इतका पैसा साचला की तो गुंतवण्यासाठी त्यांना पुन्हा नव्या आणि सुरक्षित जागा हव्या होत्या. आणि त्यासाठी वसाहतींपेक्षा उत्तम पर्याय कोणता असणार? म्हणजे हे एक न संपणारं चक्र होतं. उत्पादन, मग बाजारपेठ, मग नफा, मग अधिक गुंतवणूक आणि मग आणखी वसाहती. अगदी बरोबर. आणि या आर्थिक समीकरणात एका वैचारिक भूमिकेची भर पडली, बरोबर ना? म्हणजे फक्त पैसा हेच कारण नव्हतं? नाही, अजिबात नाही. आशिया आणि आफ्रिकेतल्या नैसर्गिक संपत्तीचं म्हणजे सोनं, हिरे, कोळसा यांचं आकर्षण होतंच, पण सोबत एक विचारही होता. कुठला विचार? तो विचार म्हणजे वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. आशियाई आणि आफ्रिकी लोक अज्ञानी आहेत, अविकसित आहेत आणि त्यांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, असं युरोपीय देशांना वाटत होतं. यालाच व्हाईट मॅन्स बर्डन किंवा गोऱ्या माणसाचं ओझं असं गोंडस नाव दिलं गेलं होतं. हो. यातूनच मग धर्मप्रसारालाही चालना मिळाली आणि या सगळ्या आर्थिक लुटीवर एक नैतिकतेचा मुलामा चढवला गेला. या सगळ्याचे परिणाम ते तर आपण इतिहासात पाहतोच. लोकांचं आर्थिक शोषण झालं, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं, पण याचा लोकांच्या मानसिकतेवर खूप खोल परिणाम झाला असं मला वाटतं. नक्कीच. त्यांच्या मनात एक न्यूनगंड तयार झाला. आपली संस्कृती, आपला इतिहास याबद्दलचा त्यांचा आत्मविश्वासच कुठेतरी हरवून गेला. हो. पण यातच एक मोठा विरोधाभास दडलेला आहे, जो स्रोतांमध्ये स्पष्टपणे दिसतो. तो कोणता? एकीकडे युरोपीय देशांनी वसाहतींमधील लोकांचं स्वातंत्र्य, त्यांचे हक्क पायदळी तुडवले, पण दुसरीकडे त्यांनीच तिथे पाश्चात्य शिक्षण पद्धती आणली. अच्छा. आणि याच शिक्षणामुळे वसाहतींमधील लोकांना लोकशाही, स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद यांसारख्या आधुनिक विचारांची ओळख झाली. वा. म्हणजे ज्या मूल्यांच्या आधारावर युरोपीय देशांनी स्वतःची प्रगती केली होती पण इतरांना नाकारली होती, तीच मूल्य त्यांच्या विरोधातलं सर्वात मोठं शस्त्र ठरली. त्यांनी नकळतपणे स्वतःच्या साम्राज्याच्या अंताची बीजे पेरली होती. तंतोतंत. आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत, आपला देश आपणच चालवावा पाहिजे, हा विचार याच शिक्षणामुळे मूळ धरू लागला. आणि याच विचारातून पुढे जगभर स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहिल्या. पण हे परिणाम आणि ही प्रक्रिया सगळ्या वसाहतींमध्ये सारखीच होती का? म्हणजे अमेरिकेत जे झालं तेच आशिया किंवा आफ्रिकेत झालं का? नाही. खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. प्रत्येक खंडाची गोष्ट वेगळी आहे. अमेरिका खंड तर जणू युरोपीय वसाहतवादाची पहिली प्रयोगशाळा होती. प्रयोगशाळा? हो. इथे स्पर्धा इतकी होती की स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स सगळेचे शर्यतीत उतरले होते. स्पेनने मेक्सिको आणि पेरू जिंकलं, जिथे त्यांना सोन्या चांदीचे प्रचंड साठे सापडले. आणि पोर्तुगालने ब्राझीलवर ताबा मिळवला? हो.
तिथे त्यांनी ऊस आणि साखरेचे मळे लावले. आणि ह्या सगळ्यासाठी लागणारे मजूर कुठून आले? त्यासाठी त्यांनी आफ्रिकेतून लाखो लोकांना गुलाम म्हणून आणलं. सुरुवातीला शेती आणि नंतर खाणकामासाठी या गुलामांचा वापर केला गेला. स्पेनने तर फ्लॉरिडा ते कॅलिफोर्नियापर्यंतचा संपूर्ण दक्षिण किनारपट्टीचा प्रदेश ताब्यात घेतला होता. पण या स्पर्धेत अखेरीस बाजी मारली ती इंग्लंडने. हो, उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या त्यांच्या 13 वसाहती. पण इथे एक वेगळीच गोष्ट घडली की नाही? हे वसाहतीक लोक मूळचे ब्रिटिशच होते, पण हळूहळू त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख तयार होऊ लागली. अगदी. आणि मग जेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर कर लादण्यास सुरुवात केली तेव्हा असंतोष वाढला. 1765चा स्टॅम्प ऍक्ट हे त्याचे एक मोठं उदाहरण आहे. हो, कारण तोपर्यंत या वसाहतींना बऱ्यापैकी स्वायत्तता होती, पण आता ब्रिटिश सरकार थेट त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत होतं. आणि या असंतोषाचा स्फोट झाला तो बोस्टन टी पार्टीच्या घटनेने. अच्छा, ती प्रसिद्ध घटना. हो, जेव्हा ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकेत चहा विकण्याची मक्तेदारी दिली तेव्हा स्थानिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होणार होतं. याला विरोध म्हणून काही नागरिक रेड इंडियन लोकांचा वेश घालून बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या जहाजांवर चढले आणि त्यांनी चहाच्या 342 पेट्या समुद्रात फेकून दिल्या. हे फक्त चहाच्या पेट्या फेकणं नव्हतं. नाही, अजिबात नाही. ते ब्रिटिश सत्तेला दिलेलं थेट आव्हान होतं. आणि ह्याच आव्हानातून पुढे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची ठिणगी पडली. 4 जुलै 1776 रोजी थॉमस जेफरसन यांनी तयार केलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यातील विचार त्या काळात खूपच क्रांतिकारक होते. कोणते विचार? जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे माणसाचे नैसर्गिक हक्क आहेत आणि ते कोणताही राजा किंवा सरकार हिरावून घेऊ शकत नाही हे त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं. आणि ह्याच विचारांच्या आधारावर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतींनी ब्रिटिश सैन्याचा पराभव केला. हो, अरे जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच वसाहतींनी आपल्या मालक देशाविरुद्ध युद्ध जिंकून स्वातंत्र्य मिळवलं होतं. त्यांनी जगाला राजाविना राज्य ही एक नवी संकल्पना दिली, जिथे जनतेचे हक्क सत्तेपेक्षा श्रेष्ठ मानले गेले. बरोबर. अमेरिकेत आपण पाहिलं की वसाहतींनी सशस्त्र लढा देऊन स्वातंत्र्य मिळवलं, पण आशियात ब्रिटिशांसमोर आव्हान वेगळं होतं. कसं? इथे त्यांना फक्त प्रदेश जिंकायचा नव्हता, तर भारतासारखं आपलं मौल्यवान म्हणजे क्राऊन ज्वेल सांभाळण्यासाठी शेजारी राष्ट्रांवर नियंत्रण मिळवायचं होतं. त्यांची रणनीती इथं पूर्णपणे वेगळी होती. बरोबर. भारताच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारवर म्हणजे तेव्हाच्या ब्रह्मदेशावर ताबा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी तब्बल 3 युद्ध केली. 3 युद्ध? हो, कारण तिथली नैसर्गिक साधन संपत्ती, सागवानाची जंगलं आणि एक हक्काची बाजारपेठ ब्रिटिशांना हवी होती. बरोबर. पण त्याहीपेक्षा महत्वाचं होतं भारताच्या पूर्वेकडील सीमेला सुरक्षित करणं. इथे एक गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे जी आपल्या स्रोतांमध्ये दिली आहे. म्यानमार जिंकल्यावर ब्रिटिशांनी तिथला शेवटचा राजा थिबा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भारतात महाराष्ट्रातल्या रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलं. हो, आजही त्याचा राजवाडा तिथे आहे. आणि हा योगायोग नाही, यावरून त्यांची कार्यपद्धती लक्षात येते. 1857च्या उठावानंतर शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर याला त्यांनी म्यानमारमध्येच रंगूनला पाठवलं होतं. अच्छा. एवढंच नाही तर लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं. म्हणजे साम्राज्य टिकवण्यासाठी राजकीय कैद्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रापासून हजारो मैल दूर नेऊन ठेवणं ही त्यांची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होती. एक्झॅक्टली. यावरून त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाची व्याप्ती किती प्रचंड होती हे दिसतं. भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांबाबतही त्यांनी हेच धोरण वापरलं नाही का? नेपाळ, सिक्कीम. हो, नेपाळसोबत युद्ध करून काठमांडूला आपला रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी नेमला. तर सिक्कीमला त्यांनी एक बफर झोन बनवलं. बफर झोन म्हणजे काय? म्हणजे 2 मोठ्या शक्तींमध्ये, उदाहरणार्थ ब्रिटिश भारत आणि चीन किंवा रशिया, एक लहान तटस्थ किंवा नियंत्रित प्रदेश तयार करणे. जसं 2 घरांमध्ये भांडण होऊ नये म्हणून आपण मध्ये एक भिंत घालतो, तसंच काहीसं. अच्छा, म्हणजे भारताच्या सीमेला थेट धोका पोचू नये यासाठी ही संरक्षक भिंत होती. हो. आपलं साम्राज्य सुरक्षित राहत होतं. म्हणजे आशियात ब्रिटिशांची रणनीती एका मोठ्या बुद्धिबळाच्या खेळासारखी होती. पण जर आशिया एक बुद्धिबळाचा पट होता, तर आफ्रिका खंडाला तर त्यांनी एक रिकामा नकाशा समजून अक्षरशः वाटून घेतलं. ही कल्पनाच किती विचित्र आहे की नाही? पण तीच घडलं. 1884मध्ये जर्मनीचा चॅन्सलर बिस्मार्क याने बर्लिनमध्ये एक परिषद बोलावली. बर्लिनमध्ये?
आफ्रिकेबद्दलची परिषद युरोपात? हो, आणि या परिषदेत युरोपातल्या प्रमुख देशांनी एकत्र बसून संपूर्ण आफ्रिका खंड आपापसात कसा वाटून घ्यायचा याचे नियम ठरवले. म्हणजे युरोपात कुठेतरी एका खोलीत बसून काही लोक आफ्रिकेच्या नकाशावर अक्षरशः पट्टी आणि पेन्सिलने रेषा ओढत होते. अगदी. आणि या रेषा ओढताना त्यांनी तिथली संस्कृती, शेकडो वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या जमाती किंवा नद्या आणि डोंगर यांसारख्या नैसर्गिक सीमांचा काहीही विचार केला नाही. काहीही नाही. काहीही नाही. बेल्जियमचा राजा लिओपोल्ड याने कांगोचा प्रदेश स्वतःची खासगी मालमत्ता म्हणून मिळवला. फ्रान्सने वायव्य आफ्रिकेचा मोठा भाग घेतला. जर्मनीने टोगोलँड आणि कॅमरूनसारखे प्रदेश घेतले. आणि ब्रिटिशांनी नायजेरिया आणि पूर्व आफ्रिकेवर हक्क सांगितला. हो, आणि त्या नकाशावर ओढलेल्या कृत्रिम रेषा त्या आजही अनेक आफ्रिकी देशांमध्ये वांशिक आणि राजकीय संघर्षाचं मूळ कारण आहेत. आर्थिक नियंत्रणाचं रूपांतर राजकीय वर्चस्वात कसं होतं याचं सुएझ कालव्याचं उदाहरण तर एकदम चपखल आहे. नक्कीच. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणाऱ्या या कालव्यामुळे युरोप ते भारताचं अंतर हजारो किलोमीटरनी कमी होणार होतं. हां, कालवा खोदण्यासाठी इजिप्तने एका फ्रेंच कंपनीची स्थापना केली. पण त्याचा खर्च इतका वाढला की इजिप्तच्या शासकाला कर्ज काढावं लागलं. आणि ते कर्ज त्याला फेडता आलं नाही. बरोबर. त्यामुळे त्याला कंपनीचे जवळपास 44% शेअर्स विकावे लागले. आणि ते शेअर्स ब्रिटिशांनी विकत घेतले. हो, आणि बघता बघता कालव्यावर त्यांचं वर्चस्व निर्माण झालं. आता गंमत अशी की इजिप्तची जीवनदायिनी असलेल्या नाईल नदीचा उगम होता सुदानमध्ये. अच्छा. त्यामुळे इजिप्तवर आणि पर्यायाने सुएझ कालव्यावर ताबा ठेवायचा असेल तर सुदानवर नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. आणि ब्रिटिशांनी तेही केलं. हो, म्हणजे एका आर्थिक गुंतवणुकीतून त्यांनी 2 देशांवर राजकीय ताबा मिळवला. हेच वसाहतवादाचं खरं स्वरूप होतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की युरोपीय वसाहतवाद ही कुठली एक सरळ सोट घटना नव्हती. ती एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था होती. हो, यामागे आर्थिक लोभ होता, सत्तेची लालसा होती. आणि स्वतःच्या वंशश्रेष्ठत्वाची भूमिकाही होती. आणि प्रत्येक खंडात, प्रत्येक देशात त्यांनी परिस्थितीनुसार वेगवेगळी रणनीती वापरली. आणि त्याचे पडसाद आजही जगभरात उमटत आहेत की नाही? कच्चा माल आपल्या देशातून बाहेर पाठवणे आणि पक्का माल बाहेरून आयात करणे. हो, ते आर्थिक चक्र. ते जे तेव्हा सुरू झालं त्याचे परिणाम आजही अनेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसतात. बर्लिनमध्ये नकाशावर ओढलेल्या रेषा आजही आफ्रिकेत अशांतता निर्माण करत आहेत. म्हणजे हा इतिहास अजून संपलेला नाही, तो वर्तमानाचा भाग आहे. अगदी. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांमध्ये आपण पाहिलं की ब्रिटिशांनी भारतावरील आपलं साम्राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी म्यानमार, नेपाळ, सिक्कीम यांसारख्या शेजारी राष्ट्रांवर नियंत्रण मिळवून एक संरक्षक भिंत किंवा बफर झोन तयार केला. माझ्या मनात असा विचार येतोय की या बाह्य संरक्षणाच्या रणनीतीमुळे प्रत्यक्ष भारताच्या आत राज्य करण्याचा त्यांच्या पद्धती आणि धोरणांवर नेमका कसा परिणाम झाला असेल यावर नक्की विचार करा.